मंथन न्यूज महाराष्ट्र। उमरे ग्रामस्थ आमदार तनपुरे यांना निवडून आणण्यासाठी एकवटले। उमरे गावातील प्रमुख पुढारी व सर्वच ग्रामस्थ तनपुरे यांच्या पाठीशी। सुनील आडसरे, लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढता येत नाही, त्यामुळे विरोधी उमेदवाराने आता दादागिरी सुरू केली आहे। मात्र आता ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे। समोरच्याने कितीही दडपशाही केली तुतारीचा आवाज विधानसभेत घुमणार असल्याचा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील उमरे येथे प्रचारादरम्यान उमरे ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले। राहुरी मतदारसंघात उमरे गावाने आमच्या तनपुरे कुटुंबियांना कायम लीड दिला आहे। मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मंत्रिपदाची डोक्यात हवा जाऊ न देता अनेक विकास कामांना प्राधान्य दिले। सत्ता येत जात असते, मंत्री असताना कधी मंत्रिपदाची हवा डोक्यात गेली नाही। मी ऊर्जा मंत्रिपदाच्या माध्यमातून डीपी सबस्टेशनची कामे मार्गी लावली। मात्र विरोधक म्हणतात मंत्र्यांचे काम हे दिप्या लावणी असतात का? मग माझे काय काम गोट्या खेळण्याचे आहे काय? उमरे ब्राह्मणी, चेडगाव, सडे, कुकडवेढे, चेडगाव, मोकळ, ओहळ, पिंपरी, अवघड या 7 गावांची पाणी योजना मार्गी लावण्याचे काम केले। या भागातील जनता हुशार आहे, असाच आशीर्वाद व प्रेम ठेवा, मी कधीच विसरू शकणार नसल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे। यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माजी सुनील आडसरे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे, उमरे येथील मळगंगा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ढोकणे, जगन्नाथ ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग, दत्तात्रय आडसरे, किसन पठोरे, सुनील ढोकणे, उमरे गावचे सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच आदिनाथ पठारे, चैतन्य गरुड, नानासाहेब ढोकणे, भाऊसाहेब काळे, सोपान दुशिंग, सोसायटीचे चेअरमन माननीय दत्तात्रय एकनाथ ढोकणे, माननीय चेअरमन दत्तात्रय ढोकणे, शिवाजी आडसुरे, विजय ढोकणे, छगनराव दुशिंग, एकनाथ शिरसाट, जगन्नाथ ढोकणे, विठ्ठल ढोकणे, सुभाष दुशिंग, अनिल दुशिंग, संदीप आडसुरे, भाऊ सासोडे, गंगाधर आडसुरे, अशोक ढोकणे, अशोक गायकवाड, विष्णू भापकर, सुरेश ढोकणे, नानासाहेब पठारे, संजय ढोकणे, पावन गणपती मंदिराचे अध्यक्ष शिवाजी आडसुरे, आदिनाथ पागिरे, सचिन ढोकणे, कारभारी दुशिंग, प्रांजल आडसुरे, ज्ञानेश्वर आडसुरे, बाळासाहेब व्हावळ, विलास ढोकणे, दादासाहेब ढोकणे, संदीप ढोकणे, किरण ढोकणे, आदित्य अडसुरे, सुनील साहेबराव अडसुरे, प्रफुल्ल अडसुरे, अक्षय ढोकणे, भावराव खंडागळे, अनिल ठोंबरे, अक्षय काळे यासह ज्ञानेश्वर बाचकर, सुरेश लांबे, प्रकाश देठे, शिवसेनेचे उपाध्यक्ष दीपक पंडित, बाळासाहेब जाधव, विजय माळवदे, निलेश जगधने, पिंटू नाना साळवे, बाळासाहेब आढाव, संजय ढोकणे आदीसह उमरे भागातील ग्रामस्थ व प्रमुख नेते उपस्थित होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। बुरानगर गावामध्ये आमची सभा झाली आणि सभेनंतर तिथून जात असताना मला वाटतं गाडीच्या दिशेने गाड्या सभा उरकून गाडीकडे मी जात असताना काही आमचे कार्यकर्ते होते, तेही गाड्यांकडे चालले असताना बाजारपेठेतून बाजार भरला होता। आम्ही बाजारात बाजार करून आपलं रामराम करून त्या ठिकाणी जात होतो। मी नंतर माझ्या गाडीकडे गेलो, नंतर मागून येणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या गाड्या जात असताना तिथं जमलेल्या जमावाने काही घोषणाबाजी केली, गाड्यांमध्ये भाजपचे झेंडे टाकायचा प्रयत्न केला, काही गाड्या अडवण्याचा देखील प्रयत्न केला। खरं वास्तविक पाहता जेव्हा आता विजय आपल्या हातातून निसटतोय, लोकशाही मार्गाने ही निवडणूक आपल्याला जिंकता येत नाही हे लक्षात आल्यावरती आता मात्र कुठेतरी दडपशाही करायची, लोकांमध्ये घाबरवट पसरवायची, दहशत निर्माण करायची आणि त्या मार्गाने कुठेतरी मतदारांना घाबरून निवडणूक जिंकता येते का, अशा प्रयत्नामध्ये आता विरोधी पक्ष खरा आलेला आहे। पण मात्र कोणी आता त्या ठिकाणी घाबरणार नाही, अजिबात नाही। ही निवडणूक आता जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे। आमचे राहुरी तालुक्यातले काही कार्यकर्ते आज मला म्हणत होते की बाबा आता ते इकडे आलेत, मग आम्ही तिकडे घोषणा देऊ का, अमुक करू का? म्हटलं अजिबात काय करायची आपल्याला आवश्यकता नाही। आपला विजय हा निश्चित आहे। समोरच्या लोकांच्या काम करण्याच्या पद्धती चुकीच्या आहे, आपण जर त्यांच्यासारखंच करायला लागलो त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक राहणार? त्यामुळे लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक आमची चालू आहे। मला खात्री आहे गावोगावामध्ये आज आपण बघितलं असेल, उमरे गावामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे लोकांनी माझं स्वागत केलं। लोकांनीच, जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। 5 वर्ष केलेली विकास कामं असतील, जनतेने दाखवलेलं जे प्रेम आहे
जनतेने दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून 5ही वर्ष मी अहोरात्र कष्ट करून कामं करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या सुखदुःखात देखील गेलेलो आहे. त्यामुळे एक प्रेम या जनतेचं आहे. ही निवडणूक मी त्या प्रेमावरती आणि लोकांच्या विश्वासावरती मी निवडणूक जिंकेल अशी मला खात्री आहे. समोरच्यांनी कितीही चुकीचे मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला तरी लोकांच्या मनामध्ये आता तुतारी त्या ठिकाणी वाजलेली आहे.